हस्तमैथून करणं योग्य की अयोग्य? हस्तमैथून किती वेळा केलं पाहिजे का अजिबात करू नये? हस्तमैथुनामुळे अशक्तपणा येतो का? नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगे. मी सायकॅट्रिस्ट आणि सेक्स थेरपिस्ट म्हणून गेले 18 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. तर हा हस्तमैथुनाचा जो विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. बघा, हस्तमैथून करणे हे आमच्या दृष्टीने, आमच्या सायन्सनुसार अजिबात चुकीचे नाही, वाईट नाही. कारण तरुण वयामध्ये किंवा कुठल्याही अडल्ट व्यक्तीमध्ये सेक्सची इच्छा होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे जर त्याला लाईफ पार्टनर जवळ नसेल तर हस्तमैथून हाच एक पर्याय असू शकतो. याचं कारण असं की जेव्हा सेक्सची इच्छा होते, भावना होते, हस्तमैथून म्हणजे काय की स्वतःच्या लिंगाला उत्तेजना देऊन वीर्यस्खलन करणे. आता होतं काय की इथं हस्तमैथून आणि खरोखर एखाद्या स्त्रीशी संबंध ठेवणे याच्यामध्ये फरक काय? तर इथं ती व्यक्ती स्वतःच्या हाताने हस्तमैथून करते, लिंगाला उत्तेजना देऊन वीर्यस्खलन करते आणि तिथं एखादी स्त्री असते आणि त्याच्यामध्ये हे वीर्यस्खलन केलं जातं. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे. त्यामुळे इथं पण वीर्यस्खलन होतं आणि तिथं पण वीर्यस्खलन होतं. त्यामुळे हस्तमैथून ही अजिबात वाईट नाही. कारण एखाद्या व्यक्तीला जर अनमॅरिड असेल किंवा मॅरिड असेल आणि सेक्सची भावना झाली आणि स्वतः जवळ जर पार्टनर नसेल तर त्याच्याकडे वीर्यस्खलनासाठी दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे हस्तमैथून हे अजिबात वाईट नाही. वीर्यस्खलन झालं की अशक्तपणा येतो असा पण गैरसमज असतो. माणसाची किंवा त्या व्यक्तीची ताकद ही शरीरामध्ये रक्तामध्ये असते, वीर्यामध्ये अजिबात नसते. 100 थेंब 200 थेंब रक्तापासून 1 थेंब वीर्य बनतं असा जो गैरसमज आहे आणि त्याच्यामुळे कोणत्याही व्यक्तीला असं वाटतं की हस्तमैथून करणे हे पाप आहे, चुकीचं केलं असं वाटतं, तर हा गैरसमज आहे. हस्तमैथून करणे हे आमच्या दृष्टीने अजिबात वाईट नाही. हस्तमैथून केल्यामुळे अशक्तपणा अजिबात येत नाही.